आज आपण शनिवारी करायचा एक उपाय पाहणार आहोत, ज्याने नजर दोष हा कायमचा जातो। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। खूप सारे लोक हे कोहळाचं फळ आहे, कोहळ म्हणा किंवा कोहळा म्हणा, खूप सारे लोक हे नजर बाधा किंवा जे काही आपण नजर लागणं म्हणतो यावर उपाय करण्यासाठी कोहळ घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगून ठेवतात। परंतु ती टांगण्याची विशिष्ट पद्धत असते, चुकीच्या पद्धतीने बांधलं तर त्याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही। म्हणून आज आपण एकदम परफेक्ट पद्धत पाहणार आहोत। सगळ्यात पहिलं तर ज्यावेळेस आपण बाजारात असं कोहळा विकत आणतो त्याला हा डेट असणं खूप महत्त्वाचं आहे। बिना डेटाचं फळ घ्यायचं नाहीये, त्यामुळे डेट आहे का नाही हे पाहूनच फळ घ्यायचंय। हे जे कोहळ आहे हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय बाजारातून आणल्यानंतर आणि धुतल्यानंतर ते स्वच्छ पुसून घ्यायचे। डायरेक्ट बाजारातून आणल्या ते तसंच बांधून नाही ठेवायचे, स्वच्छ धुवायचं आणि पुसायचंय। अशा पद्धतीने कोरडं करून घ्यायचंय पूर्ण कोहळ। कोहळ हे फळ वर्षभर राहिलं तरी पण तसंच्या तसं राहतं, परंतु ज्यावेळेस आपण असे उपायासाठी वापरतो आणि जर खरंच नजर दोष वगैरे असेल तर ते अगदी 1 आठवड्यात सुद्धा खराब होऊन जातं। कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 1 वर्ष कोहळ हे टिकू शकतं, एवढा त्याचा लाईफ स्पॅन असतो या फळाचा। परंतु जर नजर दोष असेल तुमच्या घराला तर हे 1 आठवड्यात किंवा 2 आठवड्यात सुद्धा खराब होऊ शकतं। त्यानंतर आपल्या डाव्या हाताच्या तळहातावरती एका बोटाने कुंकवाचा गंध करून घ्यायचा आहे। तुम्ही अष्टगंध वापरलात तरी चालेल। अशा पद्धतीने गंध करून घ्यायचा आहे। आणि ह्या गंधाचं स्वस्तिक काढून घ्यायचंय कोहळावर। स्वस्तिक काढताना ध्यानात घ्यायचंय कुठेही असे अर्ध रेषा राहिली नाही पाहिजे, पूर्ण रेषाच आली पाहिजे। आणि कोहळाच्या दुसऱ्या बाजूने ओम काढून घ्यायचा आहे। आधी स्वस्तिक पूर्ण करूया। अशा पद्धतीने ओमकारातला जो ओम असतो तो काढून घ्यायचा। फक्त स्वस्तिक काढलं तरी चालतं किंवा ओम काढला तरी चालतो, दोन्ही काढलं तरी चालतं। अशा पद्धतीने ओम काढून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता एका बाजूने ओम आणि एका बाजूने स्वस्तिक असं काढून घेतले। ज्या बाजूने आपण ओम काढलाय त्याच बाजूने आपण जो बुक्का असतो किंवा ज्याला अबीर म्हणलं जातं त्याची 3 बोटं ओतून घेणार आहोत। अशी पाण्यात 3 बोटं ओली करायची आणि 3 बोटांचा असं रेषा ओढून घ्यायच्या ओमच्या खाली। हे खालच्या बाजूला करायचंय, वरती किंवा समोर करायचं नाही, खालच्या बाजूला करायचंय। खूप सारे लोक हे अबीराचं किंवा बुक्का असतो तो न वापरता काजळ पेन्सिल घेतात किंवा आपलं साधं काजळ घेतात आणि अशी उभी रेष काढतात। काही केलं तरी चालेल, पण काळी रेष आहे ना याच्यावरती मस्ट आहे, त्यासाठी मी इथे अशी काळी 3 बोटं ओढून घेतली। त्यानंतर या फळाची पूजा करून घ्यायची आहे। त्यासाठी हळदी, स्वस्तिक आणि फळाची दोन्हीची पूजा करायची। कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आणि एक फूल व्हायचंय। आणि हे फळ आहे ते एका लाल वस्त्रात बांधायचे। लाल वस्त्र हे नवकोर असलं पाहिजे आणि कलर हा लालच पाहिजे।
आणि आता ही जी पूजा केली ही आपण आपल्या देवघरासमोर करायची, कोहळाची पूजा. आणि देवघरासमोर ह्याचे एक प्रार्थना करायची की आपल्या घराला जो काही नजर दोष लागला असेल तो निघून जाऊ दे, यासाठी आपल्या कुलदैवतांकडे आर्जवा करायची आहे. त्यामुळे आता हे मी देवघरापुढे नेऊन आणते. हे जे पूजा करून आणलेलं जे फळ आहे देवघरासमोर हे असंच ठेवायचंय. आणि आता एक लाल वस्त्र घ्यायचंय, ते अंथरून घ्यायचंय पूर्ण. आणि त्याचा जो सेंटर आहे तिथे थोड्याशा अक्षता घालून घ्यायच्या. खूप सारे लोक फक्त अक्षता आणि हे कोळे हे डायरेक्ट बांधून घेतात, परंतु आपल्याला जर जालिम उपाय करायचा असेल नजर दोषावर तर आणखीन 2-4 गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये जरूर घाला, जेणेकरून तुम्हाला लगेच जाणवेल की तुमच्या घराला लागलेला नजर दोष लवकरात लवकर निघून जाईल. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे खडे मीठ आहे खूप जास्त घालायचं नाही, थोडंसं घालायचंय. त्यानंतर ना हे काळे उडीद आहेत, हे पण थोडेसे घ्यायचे. काळे उडीद आणि मीठ. जर तुमच्याकडे काळे उडीद नसतील, उडदाची डाळ असेल काळी सालाची तरी चालेल. हे 2 घटक खूप महत्वाचे आहेत नजर निघण्यासाठी. त्यानंतर ना एक असा काळा धागा घ्यायचा आहे, तो याच्यामध्ये घालायचा आहे. एक अशी चूक म्हणतो ज्याला आपण, ती घ्यायची, ती गंजलेलीच पाहिजे. असे एक काचेचा तुकडा घ्यायचा आहे, बांगडीची काच घेतली. त्यानंतर ना हा बिबा आहे आणि ह्या 1-2 लवंग आहे आणि एक कॉइन घ्यायचंय आणि 1 रुपयाचं कॉइन. आणि जास्त ह्यातली कुठली एखादी वस्तू कमी जास्त असेल तरी चालेल, पण जेवढ्या वस्तू अवेलेबल असतील तेवढ्या टाकायच्यात. त्यानंतर ना एक असे कवडी भेटती, पांढरी कवडी असती देवीची, ती घातली तरी चालते, कवडी पण वापरतात याच्यामध्ये. आणि हे जे संपूर्ण कोहळे हे खाली ठेवायचे, असं उभं करून ठेवायचंय. आणि हे जे कापड घेतलंय त्याला आपण गाठ बांधून घेणार आहोत अशा पद्धतीने. हे जे डेटाचा भाग आहे ते वर आला पाहिजे एवढं ध्यानात धरायचंय. त्या पद्धतीने आपल्या फळाला गाठ बांधून घ्यायची कपड्याची. हे आपल्याला वरती टांगून ठेवायचे दारावरती, त्यामुळे हे भक्कम गाठ बांधून घ्यायची, जेणेकरून ती पडणार नाही वगैरे याची खात्री घ्यायची. आणि या पद्धतीने इकडच्या बाजूने पण लॉक करून घ्यायचे. आणि हे जे आहे ते आता आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवणार आहोत. आता बांधण्याची जी काही पद्धत आहे ती पाहिली, परंतु हे कोणत्या वारी किंवा काय करायचं हे माहित नसतं. खूप साऱ्यांना वाटतं की हे नक्की कोणत्या वारी प्रवेशद्वारावर लावायचं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंगळवार किंवा शनिवार या दोन्ही वारी तुम्ही कोहळ बांधलं तरी चालतं. त्यानंतर न शनी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या या अमावस्यांना बांधलं तरी चालतं. किंवा प्रत्येक अमावस्येला जेव्हा जेव्हा कोळ खराब होईल, आतमधलं याला पाणी सुटतं किंवा बुरशी येते याला फळाला, त्यावेळेस सोमवती अमावस्या शनी अमावस्या या दिवशी बदललं तरी चालेल. परत जी दिवाळी अमावस्या असते तिला बदललं तरी चालेल, म्हणजे आपलं लक्ष्मीपूजन. आणि अमावस्या कुठल्याही महिन्यातली अमावस्या येईल तिला बदललं तरी चालेल. आणि नाहीच काही तर प्रत्येक आठवड्यात मंगळवार आणि शनिवारी येतोच, पण शनिवारी बांधल्यावर जास्त इफेक्टिव्ह असतं, त्यामुळे आपण हे शनिवारी बांधणार आहोत.